मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही सत्यापासून खूप दूर आहे. हिच्यासाठी हे सगळं सोपं नाही. मला ठाव होतं का तुम्ही मला असंच बोलणार, पर तुम्हासनी तरी सत्य कुठं समजलं आहे. ह्या राजसभेमध्ये मला दुसरी जागा द्यावी जी. देवी, आत येऊ का? ये. देवी, आज गडावर काहीच काम नाही. आपलं काही काम आहे का? नाही, तुला तुझा वेळ हवा असेल तर तो घे आणि तुझी कामं कर. नाही, नको, मला नको आहे वेळ. पण आज जर काहीच नसेल तर तुम्ही गडावर कोण काय म्हणतं आहे हे पाहता का? माधवी, तुला काही सांगायचंय ना? सांग. तुम्ही रागावणार तर नाही ना? बानूची परीक्षा सुरू आहे, मात्र लोक काय म्हणत असतील याची मला कल्पना आहे. बोल. देवी, लोक म्हणतात की देवींनी बानू समोर माघार घेतली, असं तिला मानाचे स्थान दिले. अजून काय म्हणतायत लोक? अजून काही नाही, हेच. पण देवी, तुम्ही असं का केलं? मी असं का करते आहे हे तुम्हाला आत्ता कळणार नाही, पण एक दिवस निश्चितच तुम्हाला कळेल की म्हाळसा असं का करते आहे. देवी, माझा आपल्याला दुखवायचा उद्देश नव्हता. नाही माधवी, आजकाल मला या गोष्टींचं दुःख होत नाही. आता सगळं बदललंय. म्हणजे मी नाही समजले. मला तुला नाही समजावून सांगता येणार. मला जेवढं जाणवतं आहे की तुम्ही बानूशी आधी जसे वागायचात तसं आता नाही वागत. आता तुम्ही खूप सौम्य झाला आहात. बरं देवी, आज्ञा असावी. याचा अर्थ मला सत्य समजले आहे याची चाहूल कोणालाही लागू शकते. मला जे घडणे अपेक्षित आहे त्यात हा अडसर ठरू शकतो. माधवीला जे वाटले ते बानूला वाटायला नको. देवा, तुम्ही सर्वजण कसे आहात? आम्हाला काय झालंय देवा? आता तुम्ही हाता असताना आम्हाला काय बी कमी नाही बघा. देवा, तुम्हाला काय आणून देऊ का? नाही गणोबा, मला काही नकोय. पर कवा धरणं एकलं उभं आहे असं कधी बघितलं नव्हतं. होय, बरोबर आहे. आपल्या जेजुरीकडे, आपल्या प्रजेकडे पाहत होतो. माझी ही प्रजा अत्यंत सुखी, शांततेत आणि समाधानी आहे. माझी प्रजा आनंदी असली की मला फार समाधान लाभते. देवा, लोकांनी तुम्हासनी बघायची इच्छा असते, बाकी काय बी नग बघा. होय, मला ठाऊक आहे. मला त्यांना भेटायलाच हवं. भविष्यात अशी हजारो वर्ष येतील आणि भक्तांना मला भेटण्याची ही इच्छा ही अशीच राहील. त्यांनाही मला भेटावंसं वाटेल आणि मलाही त्यांना भेटावंसं वाटेल. आज फार असं बोलतायसा. कुठे जाणार आहे वय तुम्ही? चोडप्पा, एक ना एक दिवस इथून तर जावंच लागेल. देवा, मी अभि येणार तुमच्या संग. देवा, मी अभि येणार. मी इथे असलो काय आणि नसलो काय,
माझी शक्ती मात्र इथे अखंड जीवित राहील. माझ्या भक्तांसाठी मी अदृश्य रूपाने इथे सदैव असेल. त्यांच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठी मी आजही आहे आणि भविष्यातही इथेच असेल. देवा, देवा तुमच्या पाया पडतो. नाही नाही, असं बोलू नका सा. हा मासनी सहन होणार नाही बघा. बर चोडप्पा, राज्यात सेवक लोकांची कामं करत आहेत ना? वयजी, ततल्या तत कामं होत्यात बघा लोकांची. आणि प्रधानजी बी स्वतः असतात राज्यात. सूर्यदेव तळपत आहेत. लोकांची, पशूंची, पाखरांची काळजी घ्या. जिथे आवश्यकता वाटेल तिथे मला निश्चित बोलवा. वयजी, रंगा, इकडे कसा तू? काय नाही, आपलं काय काम आहे का विचारायला आलो होतो. रंगा, आधीचा तू आणि आत्ताचा तू ह्यामध्ये मला फार बदल दिसतोय. जे माझ्यावर प्रेम करतात त्या प्रत्येकाने श्रमाने, कष्टाने यश संपादन करावे असे मला वाटते. जर तुम्ही श्रद्धेने कार्य केलेत तर ते निश्चितच पूर्ण होते. परंतु तुम्हाला कष्ट मात्र करायला हवेत. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत. तुम्ही सांगितल्या धरणं मी कटाळ सोडूनच दिलाय. उत्तम. रंगा, बानू आता शांत आहे ना? वैजी, तिने जेजुरीतच राहावं अशी माझी इच्छा आहे. तिला बाहेर जाण्यास कोणीही सांगू नये. वैजी, मी ध्यानात ठेवेन. आपापली कामं करा, मी आहेच. काय ग बा, काय करते आहेस? काय नाही, आपली घरातली कामं. कालच्या येताना वाटेमंदी लोक काय बाय बोलत होती बघ. अरे आता लोकांचं काय ऐकायचं आहे. आजच्याला एक बोलत्याल, उद्याच्याला दुसरं बोलत्याल. अगं वय, पर चांगलं म्हणत होती. वय का? अरे मग सांग की, वाट कसली बघतो आहेस बा? लोक म्हणत होती बानून लय दिस काढलं, पर आता तिला मानाची जागा मिळाली हाय. तर त्यासाठी काय काय सोसावं लागलं आहे माझं मलाच ठाव. अगं वय ग, पर तत राजसभेत तुला आसनावर बसलेलं बघून मला लय बरं वाटलं बघ. मी बी त्या आसनाजवळ गेले तेव्हा आधीच समजा आठवलं बघ मला. अगं एवढं झालं ते लय झालं की. देवी तुझ्याशी प्यारमानं बोलल्या, देवासनी भेटाया आडकाठी नाही केली की झालं. आता हे आसन मिळालं आहे मग देवी काय ग बसणार आहेत होय? काय ना काहीतरी करत्यालच बघ त्या. त्यासनी नसल आवडलेलं मला माझं मानाचं स्थान मिळालं आहे ते. पण तुला असं का वाटतंय? अरे बा, आजवर जे सोसलं आहे त्यावरून आणि दुसरं काय. मग आता काय करायचं ग? काय करायचं म्हणजे? म्या काय घाबरते होय त्यासनी? अगं होय, पण स्वतःहून तंटा करू नका सा. बा, म्या नाही काय बी करायला जात. पर बघ तू, या आनंद बी राहू देत नाहीत त्या. या येळेला म्या हाय तुझ्या संग. येळ पडली तर म्या बी बोलीन त्यांच्याशी. काय उपयोग नाही बा, आपल्याला बोलता येणार नाही असंच काय बाय करत्याल त्या. आणि खरं सांगू का बा तुला, अरे त्या आसनावर बसून मला तरी काय मिळणार आहे? तर येळच अशी होती का मला भांडायला लागलं.
आणि मला बी माझं मायेचं 2 सबूत पाहिजेत. पण मला नाही वाटत देवी माझ्याशी कधी प्रेमानं बोलत्या. तू नग काळजी करूस, मी बघल काय करायचं ते. बा, अरे बा. वय वय. आज राज्यसभेत गेला नाही? नाही, आज राज्यसभेत काहीच काम नाही. मग असे शांत का बसला आहात? काही घडलं आहे का? क्षीरसागरातही मी असाच असायचो. विसरलात का आपण? मी तर इथलीच झाले आहे, परंतु तुम्हाला कधी असं स्वस्थ पाहिलं नाही म्हणून विचारते. आख्यान संपल्यानंतर एखादं धगधगणारं अग्निकुंड शांत व्हावं तसं वाटतंय. मला देखील असेच वाटते आहे. ह्या निमित्ताने तो सारा काळ डोळ्यांसमोर पुन्हा एकदा उभा राहतो आहे. सतीचे ऐकताना माझी देखील अशीच अवस्था झाली होती. सारं काही ठाऊक असूनही त्यावेळेस जे घडलं होतं त्याची दाहकता आजही जाणवते. श्री महादेवांनी इतकं पचवून देखील हे खूप शांत आहेत. मात्र मी वेगळाच विचार करतोय. कशा संदर्भात? क्षीरसागरात परत जाण्याविषयी? नाही, ते तर आपण एक ना एक दिवस जाऊच. परंतु मनात विचार येतोय की बाणाईला या आख्यानातून खरंच काही सहाय्य होत आहे की नाही. आणि सहाय्य होत नसेलच तर पुढे काय करावं? परंतु त्यासाठी तिला तिचा वेळ द्यायला नको का? परंतु या बाबतीत इथे काही लवकर घडेल असं नाही वाटत. म्हाळसा देवींना देखील वेळ लागला होता. मला असं वाटत आहे की या मल्हारी चरित्राच्या निमित्ताने ज्या ज्या स्थानांची निर्मिती झाली तिथे आपण बाणाईला घेऊन गेलो तर, म्हणजे पाल आहे, वाकडी आहे, मैलार आहे, त्या सगळ्या ठिकाणी घेऊन गेले तर त्या निमित्ताने भूतकाळात जाऊन गतजन्म समजून घेण्यासाठी बाणाईला त्याचा लाभ होऊ शकतो. माधवा, तेव्हा आपलीच भेट घ्यायला येत होतो. माधवा, गडावर शांतता आहे. स्वाभाविक आहे. आख्यान सलग सुरू होतं, पुन्हा सुरू होईल. परंतु तोपर्यंत शांतता ही अशीच असेल. माधवा, आपण मला भेटायला येणार होता त्याचे काही विशेष कारण होते का? होय देवा, मला माझं मत सांगायचं होतं. सांगावे? देवा, आता आपल्याला केवळ आख्यान करून नाही चालणार. काहीतरी विशेष घडवावं लागेल. अन्यथा आपल्याला अजून काही काय इथेच व्यतीत करावं लागेल. माधवा, आपण बानू संदर्भात बोलत आहात का? होय देवा, असंच अजून किती दिवस चालू राहणार? माधवा, मी त्याचाच विचार करत होतो. मला वाटतं आपण अंतपुरात जाऊन बोलूयात. या. माधवा, काय कल्पना आहे? देवा, कल्पना जी आहे ती तुम्हाला सत्यात आणायची आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीत ती बाणाईला सहाय्यभूतही होईल. काय करावं म्हणजे असं घडेल? देवा, त्या दिशेने आपण प्रयत्न देखील करत असालच. परंतु मी सांगतो,
आपण बाणाईला घेऊन अशा स्थानांवर जावं ज्या स्थानांचा उद्धार आपण केला आहे. जी स्थानं आपल्या पदस्पर्शानं पावन झाली आहेत तिथे आपण बाणाईला घेऊन जावं. त्याची निर्मिती का झाली हे ऐकणं देखील दिव्य ज्ञानच असेल. त्याचं श्रवण करता, तिथे जाता बाणाईला त्यातून सत्य कळेल असं मला वाटतं. परंतु मला केवळ बानूला घेऊन नाही जाता येणार, तर मला म्हाळसेला देखील माझ्यासह घेऊन जायला लागेल. कारण सर्वांच्या दृष्टीने म्हाळसेला अजून सत्य काय आहे हे कळलेलं नाहीये. श्री म्हाळसा देवींना देखील सोबत घेऊन जा, उलट त्याचा लाभच होईल. देवा, हा एक महत्वाचा प्रयत्न असेल. अन्यथा एक दिवस असा येईल जेव्हा बाणाईला इथे जेजुरीत सोडून आपल्याला केवळ श्री म्हाळसा देवींसोबतच कैलासात जावं लागेल. माधवा, बानूला शिवलोक प्राप्त व्हावा ह्यासाठी अनेक प्रयत्न झाले, तेव्हा आता हा प्रयत्न देखील करून पाहावा. यावर्षी म्हाळसा देवींचं काय म्हणणं आहे हेही जाणून घ्यायला हवं. होय माधवा. आज तुम्ही दोघींनी काही विशेष करायचं ठरवलंय का? म्हणजे तसं वाटतंय मला म्हणून. हो, म्हाळसा देवींनी काही ठरवलं आहे आणि माझी त्यात सहमती आहे. परंतु ते काय आहे हे तरी सांगावं. सांगते. राज्यकारभाराचे काही काम नाही आणि आत्ता आख्यान सुरूही नाही, तेव्हा मला असं वाटतं की आपण बानूकडे जाऊन यावं. आपण असं का बघता आहात? खरंच म्हाळसा देवींनी हे ठरवलं आहे. परंतु आपण तिथे जाऊन काय करणार? का? आता तिला गडावर मानाचं स्थान मिळालं आहे. ती गडावर येत जात असते, तेव्हा आपण तिच्याकडे गेलो तर काय झालं? म्हणजे तिला संदेश पाठवायचा की आपण तिला भेटायला येतो आहोत. परंतु ह्यातून काय साध्य करायचं आहे? मला पाहायचं आहे ती आपला मान कसा राखते, आपलं स्वागत कसं करते. म्हाळसा, तुझ्या ह्या अवतारात ती जरी तुझी सवत असली तरी मुळात ती तुझी प्रिय सखी आहे. मला ह्या संदर्भात तुझी परीक्षा नाही पाहायची, परंतु जर तुझी इच्छा असेल तर मी येईन तुझ्यासह. तसं असेल तर बानूला संदेश पाठवायला हवा. होय, परंतु लक्ष्मी देवी, त्याआधी प्रधानजींनी जी कल्पना सांगितली आहे ती आपण ऐकावी असं मला वाटतं. बंधू, आपण काही बोललाच नाहीत. आपण आधी सांगायचंय, मी बोलतच राहिले. परंतु त्यासाठी तुम्ही त्यांना बोलायची संधीच दिली नाहीत. हो, काहीतरीच काय. बंधू, सांगा आपण. देवी, आपण तिघांनी मिळून यात्रा करावी. श्री खंडेरायांनी ज्या तीर्थक्षेत्रांची निर्मिती केली आहे तिथे आपण पुन्हा जावं. पण ही खूप मोठी यात्रा असेल, तिचे नियोजन व्हायला हवे. परंतु मला देखील ही कल्पना खूप आवडली. तुम्ही निश्चितच जावं. बानूला जर सत्य समजणार असेल तर या तीर्थक्षेत्रांना मी अवश्य भेट देईन देवी. माधवा, आपण याचे नियोजन करावे, म्हणजे ही कल्पना सत्यात उतरवता येईल. होय देवा. हो, आणि आपण बानूला भेटायला जाणार आहोत असा संदेश तिला पाठवायला हवा.